नमस्कार शेतकरी मित्रांनो. मी आज आपल्या मित्राच्या प्लॉटवर आलो होतो, शुभम बाराते. तर इथून लागवडीपासून आपलं नियोजन याला पूर्ण आपण जीवाणू दिलेले आहे. पूर्ण स्प्रे पण मी त्याला शेड्यूल देत असतो. तर पाठीमागे याला आपण नेटिव्हचा स्प्रे दिला होता घ्यायसाठी. नेटिव्ह प्लस मायक्रोन्युट्रिएंट आणि आलिका घ्यायला सांगितलं होतं त्याच्यामध्ये. आणि 7-8 ठिकाणी स्पॉट पण आहे, त्यासाठी आपण ट्राय करून सोडू दिले होते. ते पण जागेवर स्टॉप झालेले आहे प्लॉट. विचारून घेऊ त्याला आपण काय फरक पडलाय. सर्वप्रथम आम्ही अद्रक प्लॉटवरती आत्ता पाठीमागे एक 8 दिवसापूर्वी चांगलं प्लॉटवरती बुरशी वगैरे जाणून दिसत होती. त्यानंतर आम्हाला सरांनी सांगितलं की तुम्ही नेटिव्ह आणि आलिका म्हणून जे कीटकनाशक असतं आपलं आलिकाचं ते वापरा. त्याच्यानंतर आम्ही तो स्प्रे घेतल्याच्यानंतर आता आपण बघत असाल की आपले पानं वगैरे एकदम फ्रेश झालेले, कुठल्याही प्रकारची बुरशी याच्यावरती दिसत नाही. आणि आपण याच्या पहिले याला जास्त रासायनिक खताचा जोर न देता आपण जास्त करून जे शेणखत असेल व पोल्ट्रीचे खतं असतील, पोल्ट्रीचं जे शेणखत असतं ते निघतं. आपण त्याचं जास्त पिकावरती भार देऊन आजच्या कंडिशनला आपला असा प्लॉट आहे. आणि पाठीमागं 1 महिना ते 1.5 महिन्यापूर्वी आपल्या अद्रकीवरती सड आलेली होती. तर सड आल्याच्या नंतर मी थोडं कन्फ्यूज झालो होतो, आता काय करायला पाहिजे. तर मी सरांकडे गेलो, सरांनी मला काही जीवाणू दिले, बॅक्टेरिया दिले. त्या अनुषंगाने आजच्या कंडिशनला प्लॉट सड पण व्यवस्थित थांबू नये आणि प्लॉटची कंडिशन पण नंतर चांगली. तर मित्रांनो, आपल्याला इथं प्रसाद सर आलेले प्लॉटला व्हिजिट द्यायसाठी आले होते. तर त्यांना पण आपण विचारून घेऊ काय पुढचं नियोजन कसं पद्धतीने केलं पाहिजे आपण. नमस्कार, माझं नाव प्रसाद सुभाष मारकर. तर आज आपण आमचे मित्र आहे शुभम बारात यांच्या प्लॉटमध्ये आलेलो आहे. तर प्लॉटची कंडिशन एकदम चांगली परिस्थिती आहे. आणि मोठं जे सडीचे स्पॉट होते त्यांनी ते ट्रायको सोडून कंट्रोल केले. पण त्यांना मी एक पुढील स्प्रे सुचवणार आहे, जेणेकरून प्लॉटची काळोखी टिकून राहील. आणि जे स्पॉट येईल, समजा स्पॉट येऊ नये पुढे, बॅक्टेरियल स्पॉट म्हणावं आपण किंवा एखादी बुरशीचा स्पॉट, त्याच्यासाठी मी त्यांना कॅब्रोटॉपचा स्प्रे एक सांगणार आहे. त्याच्यासोबत एक स्पोर प्लस येतं, त्याच्यात बॅसिलसचे 30 बिलियन सीटो काउंट आहे की जो जीवाणूजन्य करपा राहतो तो जीवाणूनाशकानेच कमी होतो. आणि जेणे जो बेसल डोस टाकलेला आहे खालून, त्यासाठी त्यांना एक NPKचे बॅक्टेरिया जेणे त्या ट्रिपमधून सोडल्या तर अतिउत्तम होईल. कारण की त्याचे रिझल्ट अजून चांगले पाहायला पडेल. कारण की जे आपण खत टाकलं त्याचं आपटे 100% होणार आहे. आपण बऱ्याच वेळेस खत टाकतो पण ते घेत नाही झाड, कारण की जे घेण्यासाठी जे जीवाणू पाहिजे ते तिथे उपलब्ध नसतात. त्याच्यासाठी अवेलेबल फॉर्ममध्ये करण्यासाठी आपण त्यांना वरून एक NPKचे बॅक्टेरिया देणार आहे. अशा प्रकारे प्लॉट हा एकदम मस्त याने इथं केलेला आहे तयार. तर मित्रांनो, अशा पद्धतीने आपलं नियोजन होतं. तर प्लॉट कसं आहे तुम्ही कमेंटमध्ये मला नक्की सांगा. धन्यवाद.